नमस्कार, पल्लवीज डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवात करते गाडीतून. कळलंच असेल कुठेतरी बाहेर चाललो. हो, आम्ही चाललो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाने, कारण स्वामींनी आम्हाला बोलवलं आहे. सुरुवात केली होती रात्री, पोचलो होतो, पहाटेची वेळ होती, असं सूर्य छान असं उगवत होता. त्यावेळेस आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन अंघोळ करून आम्ही गेलो दर्शनाला. रविवार असल्यामुळे खूप अशी गर्दी होती मंदिरात, आणि त्याचप्रमाणे अक्कलकोटच्या स्वामींचं प्रकट दिन येतं, त्यामुळे पण गर्दी होती भरपूर. पण दर्शन झालं, दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही गेलो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानीकडे. तिकडे देखील रविवार असल्यामुळे खूप गर्दी होते. दर्शन होईल का नाही या शंकेत होतं, पण जे आईच्या मनात होतं तेच झालं. दर्शन खूप छान झालं. त्यानंतर मी अशा परड्या भरून घेतल्या. परड्या भरून घेतल्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो, ते म्हणजे आपले येरमाळा येथे येडेश्वरीच्या दर्शनाला. तिथं पण असं गर्दी होते, पण ठीक आहे, देवाच्या मनात असले की दर्शन आपोआप घडून येतं. असेच काहीतरी झालं. मनात नव्हतं आमच्या की असं आम्हाला छान दर्शन भेटेल प्रत्येक ठिकाणी. तसं झालं, सगळीकडे छान दर्शन. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. एका दिवसात एवढा सगळा प्रवास केल्यामुळे खूप थकलो होतो, पण दर्शन चांगलं झालं या खुशीत आम्ही निघालो, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. त्यानंतर आम्ही पोचलो घरी. थँक्यू.